ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रियाने पूर्णा आणि कल्पना या दोघांना आपल्याकडे वळून घेतलं असतं आणि जेणेकरून आपलं लग्न अर्जुन बरोबर व्हावं आणि कल्पना पूर्णपणे प्रियाच्या बोलण्याला भावते आणि कल्पना प्रतापना सांगते की तुम्ही लवकरात लवकर रविराजांना बोलवून घ्या आणि तुम्ही आता लवकरात लवकर अर्जुन आणि प्रिया या दोघांच्या लग्नाची रविराजांसमोर बोलणी करा. पण प्रताप ह्याला या सगळ्या गोष्टीला तयार नसतो कारण की त्याला माहित असतं की अर्जुनचं सायलीवर प्रेम असतं आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच संपलेला नसतो. पण कल्पना हे सगळं ऐकायला तयार नसते. ती प्रतापना सांगते लवकरात लवकर मला या घरात प्रिया सून म्हणून यावी म्हणून वाटते आणि कल्पना बोलते काही करून मी अर्जुनकडनं त्या डिवोर्स पेपरवर साईन करून घेईन आणि अर्जुनला मी कुठल्या पण प्रमाणे ब्लॅकमेल करू शकते. अर्जुनकडून मी सही करू शकते आणि त्याला सांगू शकते मी अंडपाणी तागीन नाही तर तू सही कर आणि सायलीला पण धमकी दिली तर ती पण सही करेल. इकडे कल्पना आणि नागराज रविराज आणि प्रतिमाला सांगतात की लवकरात लवकर आपल्याला अर्जुन आणि प्रियाचं लग्न करायला हवं. पण प्रतिमा बोलते की अर्जुन आणि सायलीचं लग्न झालेलं आहे ना. किंवा प्रिया तिथे बोलते की ह्या दोघांचं लग्न आपल्याला लवकरात लवकर मोडायला पाहिजे. किंवा प्रतिमा बोलते या दोघांचं लग्न म्हणून आपल्याला काय होणार नाही. किंवा प्रतिमा बोलते मी आताच्या घडीला या गोष्टीला कधीच परवानगी देणार नाही. किंवा इथे नागराज बोलतो लवकरात लवकर आपल्याला सायली आणि अर्जुन यांचं लग्न मोडून आपल्याला लवकरात लवकर प्रिया आणि अर्जुन यांचं लग्न लावून दिलं पाहिजे. ते आपल्या दोन्ही कुटुंबाला चांगलं आहे. तेव्हा रविराज बोलतात की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं त्यांच्या डिवोर्स पेपरवर साईन घ्यायलाच लागणार. इकडे प्रिया वकिलांना भेटते आणि ती बोलते मागच्या वेळी मी तुम्हाला डिवोर्स पेपरचं बोलले होते आणि हे सत्य तुम्ही सगळ्यांसमोर उघड केलं आणि आता मी त्या डिवोर्स पेपरवर साईन करायला आलेली आहे आणि आता तुम्हाला लवकरात लवकर सायलीला डिवोर्स पेपर पाठवायच लागते. तेव्हा वकील बोलतात तुम्ही बोलतात ते ठीक आहे पण सगळ्यांची मला अर्जुन आणि सायली या दोघांची साईन लागेल. प्रिया बोलते त्यांच्या कुटुंबाने त्याच्याकडनं साईन करून घेतलेली आहे त्या दोघांकडून आणि लवकरात लवकर हे सगळे पेपर तुमच्याकडे येतील आणि तेच कुटुंब तुमच्याकडे घेऊन येतील ते अर्जुनचं कुटुंब. तेव्हा ते वकील अर्जुनला फोन करतात आणि बोलतात तुमच्या कुटुंबाकडून लवकरात लवकर डिवोर्स पेपर येणार आहेत आणि तुमच्या डिवोर्स पेपरची अर्जी येणार आहे. तेव्हा अर्जुनला लगेच झटका बसतो. पण अर्जुनला कळत नसतं हे सगळं काय चाललंय आणि ते वकील सायलीला पण फोन करतात आणि बोलतात डिवोर्स पेपर तुम्हालाही पाठवले जाणार आहेत आणि ते सायलीला पण कळत नाही आणि ती विचार करायला लागते आणि हे सगळं काय होत आहे आणि हे सगळं कोण करत आहे. तेव्हा अर्जुन घरी येतो आणि सगळ्यांना बोलतो हे काय चाललंय मला डिवोर्स पेपर कोण पाठवणार आहे आणि हे डिवोर्स पेपर पाठवण्याची हिंमत तरी कोणाला आहे कोण करतोय. तेव्हा इथे पूर्णाई बोलते की तुला मला नाहीतर तुझ्या बायकोला नाही म्हणजे सायली आणि तुझ्या आईला तिघांपैकी तुला कोणाला तरी निवडायला लागेल आणि ते डिवोर्सचे पेपर तू नाकारलेस तर आम्ही आणि पूर्णाई आणि मी म्हणजेच कल्पना हे दोघं आम्ही उपोषण करणार आहोत. तेव्हा अर्जुन बोलते हे शक्य नाही. तेव्हा कल्पना त्याने बोलते तुला हे सगळं हे करणं भाग आहे. तेव्हा पूर्णाई बोलते तुझ्या आईची काहीच हे नाही पण तुला राहिलेली 1.5 वर्ष बायको हिचं तुला पडलंय आणि असं बोलत ते दोघं पण त्याला ब्लॅकमेल करतात. तेव्हा इथे सायली प्रियाला भेटते आणि बोलते तू खबरदार अर्जुनशी लग्न करायला पाहशील तर. तेव्हा इथे प्रिया बोलते की तू किती पण सायली काय पण करत अर्जुन आणि माझं उद्या पुढे लग्न होणार आहे आणि पुढ्याची तारीख पण ठरलेली आहे. आता अर्जुन कल्पना आणि पूर्णा या दोघांचं बोलणं त्याला पटणार आहे आणि तो लवकरात लवकर त्या डिवोर्स पेपरवर साईन करणार आहे. त्यासाठी पूर्णाई आणि कल्पना या दोघांनी त्याच्यासमोर अमरण उपोषणाची अट ठेवलेली आहे आणि त्याला ब्लॅकमेल करत आहेत. तेव्हा सायली प्रियाला बोलते तू काय पण कर मी तुला दाखवणार मी आता काय करते. सायली बोलते की तू माझं साधं रूप बघितलं पण आता पुढे माझं काय ते रूप बघणार. तेव्हा प्रिया बोलते लवकरात लवकर तू माझ्या साखरपुडा यायला तयार हो नंतर काय ते तुझं रूप बघूया. इकडे साखरपुड्याची तयारी झाली असते आणि प्रिया बोलते लवकरात लवकर आपण अंगठी घालून लवकरात लवकर हा साखरपुडा आटकून घेऊया. तेव्हा रविराज बोलतात आपण असं करू शकत नाही जोपर्यंत अर्जुन आणि सायली यांचा डिवोर्स पूर्ण होत नाही. पण प्रिया बोलते आपण आता थांबायचंच नाही. तेव्हा रविराज आणि सगळेजण प्रियाच्या हट्टाला नामतात पण इथे अर्जुन हातबल झालेला असतात पण त्याला इथे काय बोलता येत नाही आणि काय करता येत नाही. तेव्हा इथे सायली पेटून उठते आणि ती आणि कल्पना आणि पूर्णाई यांचा वयाचा मान न ठेवता ती बोलते मी 1.5 वर्ष कल्पना आणि पूर्णाई यांना ओळखते पण ते तशा नाही आहेत कारण की मला माहिती आहे त्यांना प्रियानीच हे करून ठेवलेलं आहे. त्या दोघींना प्रियाने आपल्या बाजूने करून ठेवले त्यामुळे त्या दोघींचा त्याच्यामध्ये काय हे नाहीये
पण प्रिया हे कळते हे चांगलं नाही. पण कल्पना आणि पूर्णा यांच्याकडे दोघांकडे मी ही चूक करून देणार नाही आणि मी डिवोर्स पेपरवर कधीच साईन करणार नाही. आणि जर तुम्ही साखरपुडा केला तर मी सगळ्यांना पोलिसांकडे देईन. आणि इथे आता सायलीने जबरदस्त स्टँड घेतलेला असतो. पण सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचा डिवोर्स न झाल्यामुळे आता हे सगळे काहीच जण आता कोण पण काहीच करू शकत नाही. आणि आता मोठा सायलीने सगळा पासा आपल्या बाजूने वळवलेला असतो.